19 मार्च 1986 रोजी या महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिली जी शासन दरबारी नोंद झालेली पहिली आत्महत्या साहेबराव करपे, मालती करपे आणि त्यांच्या कुटुंबातील त्यांचे 4 लेकरं यांना सर्वांनी मिळून एका आश्रमामध्ये जाऊन ह्या शेतकऱ्यांनी जे की त्या काळात 15 वर्षे 10 वर्षे त्या गावचे सरपंच राहिले यवतमाळ जिल्ह्यातील चिलगावान येथील त्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या नंतर त्या माणसाकडे 40 एकर जमीन होती, परंतु त्या काळामध्ये ते एक साधं बिल भरण्याचा कडेही पैसे नव्हते, म्हणून हा अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी सर्व एकत्र कुटुंबांनी आत्महत्या केली. परंतु त्यानंतर लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मग ते सरकार कोणती आली गेली, परंतु शेतकऱ्याच्या प्रती कुठल्याही सरकारला सहवेदना नाहीत. शेतकरी मेला काय जगला काय यांना ह्या गोष्टीशी काही घेणं देणं नाही. आज आपण बघत आहोत की 39 वर्ष झाले या घटनेला, परंतु शेतकऱ्याच्या प्रती कुठलाही सहवेदना या सरकारला नाहीत. मग ह्या शेतकऱ्याच्या आत्महत्या का होतात? तर जे कायदे आहेत शेतकऱ्याच्या विरोधात, मग ते कमाल जमीन धारणा कायदा असेल, पुन्हा त्यानंतर भूमी अधिग्रहण कायदा आणि अन्न सुरक्षा कायदा. आता ह्या अन्न सुरक्षा कायद्यामुळं काय होतं की ज्या वेळेस शेतकऱ्याकडे उत्पन्न येतं वाढतं, परंतु त्याला भाव मिळत नाही उत्पन्न वाढल्यामुळं. मग काय होतं, कधी एखाद्या मालाचे उत्पन्न घटतं, मग कधी नव्हे ती आशेची किरण लाभतं की शेतकऱ्याला भाव मिळत, परंतु हे सरकार काय करतं त्या टायमाला आयात माल करणार आणि त्याचे भाव पाडणार. मग शेतकरी असा कसा कधीच सुधारणार नाही, कधीच नाही. की मग त्या मालाला भाव न भेटतात, मग लगेच ह्या लालून पुरविण्यासाठी ह्या लोकांचे लगेच सरकार माल आयात करणार. माल आयात केल्यानंतर भाव पाडतात. मग भाव पाडल्यामुळे पुन्हा शेतकऱ्याला भाव भेटत नाही. म्हणजे उत्पन्न वाढलं तरी भाव नाही, उत्पन्न घटलं तरी भाव नाही. मग 39 वर्षानंतरही आजही शेतकऱ्याची कोणती परिस्थिती बदलली? आजही बघतो, आज आपल्या मंठा तालुक्यात किती सर्व आत्महत्या झाल्या? 14 आत्महत्या ह्या वर्षात झाल्या. एकंदरीत पुन्हा ह्या वर्षी एकूण किती 2700 आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या. म्हणजे रोज 7 ते 8 आत्महत्या शेतकऱ्याच्या व्हायला. मग बघा, आणि हे सर्व मुद्दे बाजूला राहून शासन काहीतरी दुसरेच मार्ग दुसरे आज काय चाललं आपण बघत आहोत की औरंगजेबाची कबर. अरे आमचे जे मुद्दे आहेत, आम्हाला जगण्यासाठी जे पाहिजे ते राहिलं बाजूला. ज्या गोष्टीशी आज खरे प्रश्न कोणते ज्वलंत आहेत, एवढ्या मोठ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या होत असताना याच्यावर काय उपाययोजना करायची ह्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. पण काय औरंगजेबाची कबर हे मुद्दे काय याच्याशी हे द्या बाजूला. आज आमचे जे प्रश्न आहेत त्याच्याशी काय याच्याबद्दल बोला. आणि याच्यात व्हायलं का, जे शेतकऱ्याचे आमचे लेकरं आहेत ते पोरं आहेत ते प्रश्न देणे सोडून त्याच्याबद्दल कोणी बोलं ना. आज आपण बघत आहोत तिथं बसलो होतो आपण. आता हा खरा ज्वलंत प्रश्न शेतकऱ्याशी निगडीत आहे ना, हे बघा. मग त्या काळापासून आजही जर शेतकरी आत्महत्याच करीत असेल तर ही व्यवस्था काय कामाची आमच्या? आम्हाला ह्या व्यवस्थेपासून काय फक्त मरण यातनाच जर भेटत असतील तर खरंच ही व्यवस्था आमच्यासाठीच आहे का? सरकार मायबाप असतं, ही निव्वळ धूळफेक आहे. मायबाप अहो सांगा, कोणत्या मायबापाला वाटतं आपली लेकरं मारावं? कोणीतरी वाटतं का कोणत्या? आणि मग जर हे सरकार मायबाप असेल तर आमच्या एवढ्या आत्महत्या होत असताना काय करायले? ही एक अंधश्रद्धा आहे. सरकार मायबाप असतात ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. हे मायबाप नाहीत, हे कर्दंकाळ ठरवलेत आपले. मग आज आपलं एकच म्हणणं आहे की ह्या सर्व व्यवस्थेच्या विरोधात प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलानं बंड करून उठावा लागणार आहे. तर आपल्याला कोणीतरी आपण आपल्या ह्या आवाजाला दाद देईल. हे असं काही जुमानीत नाहीत. आणि आज बघत आहोत आपण ही जर व्यवस्था अशीच जर आपल्याला नागडं करायच्या मार्गानं असेल तर कुठपर्यंत आपण त्यांच्या मागे राहायचं? काय करायचं? आपला प्रश्न बाजूला राहिला ते द्यायला सोडून. मग मी तेच म्हणतो की ह्या ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत, ह्या आत्महत्या जर रोखायच्या असतील तर आपल्याला सर्वांना एकत्र येऊन या सरकारच्या विरोधात लढावं लागेल.
आणि 40 वर्षानंतर जरी केलं असं लढा त्योच आहे. आज आम्ही गेली 4 ते 5 वर्षापासून इथे सर्व उपोषण 1 दिवसाचा अन्नत्याग करतो. हे अन्नत्यागामुळे आम्हाला माहिती आहे की निर्घट्ट सरकार याला काही होणार नाही, पण आम्हाला कुठंतरी आमच्या सहवेदना व्यक्त कराव्या लागतील ह्या उद्देशानं आम्ही गेले 4-5 वर्षापासून इथं उपोषणाला बसतो. या किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी पूर्ण महाराष्ट्रभर ही पहिली हाक दिली. त्याच्याच हाकेला हाक म्हणून आम्ही सर्वजण 1 दिवसाचा अन्नत्याग करतो. हाच उपवास सर्वांनी करावा हीच विनंती आणि